हॅलो नमस्कार, मी वयम मासिक रत्नक्रांती. कुछ तो हटके यामध्ये आपण बघतोय की आपण काहीतरी हटके करिअर्स तुमच्यासाठी घेऊन येतोय. जी नेहमीची टिपिकल करिअर आहे ती करिअर सोडून अजून कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपल्याला करिअर करता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देतोच आहोत आमच्या या पॉडकास्ट मधून. तर आज पण असंच एक हटके करिअर आहे. खरे तर पूर्वीच्या काळी मेहंदी फक्त ना सणासुदीला काढली जायची किंवा असंच झाडाचा पालापाचोळा आणायचा, तो छानपैकी वाटायचा आणि नंतर त्याचे छोटे छोटे असे हातावरती सर्कल्स काढायचे. इतक्यापुरती मेहंदी मर्यादित होती. मग हळूहळू त्याची काही डिझाईन्स येऊ लागली. पण सध्याच्या काळात मेहंदी हा एक ट्रेंड झालेला आहे. म्हणजे सण असो, फंक्शन असो, काहीही असो, मेहंदीशिवाय अपुरा असतो. आणि यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुलं सुद्धा तितक्याच हिरहिरीने भाग घेताना दिसतात. मुलं आर्टिस्टही असतात, मुलं हातावर मेहंदीही काढतात. म्हणजे इथे सुद्धा मेहंदीने सगळ्यांना एकरूप केलेलं आहे. सो याच मेहंदीमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल, हा करिअरचा ऑप्शन आपल्यासाठी कसा होऊ शकतो, तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडत असेल. तर मेहंदी मध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर काय काय गोष्टी याव्या लागतात, यासाठी काय काय महत्वाच्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात, आणि हे आपण आज जाणून घेणार आहोत अशाच एका सुप्रसिद्ध मेहंदी आर्टिस्ट कडून. तर सर्वप्रथम कुछ तो हटकेच्या या आजच्या भागात मी मेहंदी आर्टिस्ट कोमल खोत मॅडम यांचं स्वागत करते. हॅलो मॅडम. हॅलो, नमस्कार फॉर इन्व्हायटिंग. येस, मेहंदी आर्टिस्ट, महाराष्ट्रीयन किंवा मराठी मुलगी असं आपण गुगलवरती जर सर्च केलं तर मेहंदी आर्टिस्ट मध्ये तुमचं नाव येतं. मुळात मेहंदीमध्ये जर करिअर करायचं असेल तर असं काही आहे का की अकॅडमिक सारखं काही कोर्स करावा लागतो किंवा काही शिक्षण घ्यावं लागतं? तर त्याबद्दल आपण सुरुवातीला सांगा ना. सो बेसिकली कसं आहे, कोर्स ऍज सच नाही करायला लागत, म्हणजे मॅन्डेटरी नाहीये. पण मग तुम्हाला जर तुमचे स्किल्स डेव्हलप करायचे आहेत प्लस अजून काही एक्सपिरियन्सेस हवेत टू स्टार्ट युअर जर्नी, तर इट इज बेटर की तुम्ही कोणाकडे तरी कोर्स करा. तर मी तर तेच सजेस्ट करेन. कारण कसं आहे, त्या जे शिकवणारा जो आहे त्यांच्या एक्सपिरियन्सेसमुळे आपण लवकर शिकतो. ओके. तर तिथे आपल्याला जास्त वेळ लागणार आहे, ते आपण मे बी लवकर अचीव्ह करू शकतो. सो त्यामुळे आता मी स्वतः बऱ्याच ठिकाणाहून शिकलीये, त्याच्यामुळे मी हेच सजेस्ट करेन की तुम्हाला जर इंटरेस्ट आहे तर तुम्ही शिका आणि ग्रो व्हा. पण मेहंदी आणि करिअर म्हणजे खरे तर ही एक हौस आहे ना आपली. आपण एक छान दिसावं किंवा सौंदर्याची खूण म्हणून मेहंदी आपण काढतो हातावर. पण हे करिअर होऊ कसं शकतं? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की हे करिअर म्हणून मी निवडावं? ऍक्च्युली झालं असं की मी जेव्हा सुरुवात केली माझी जर्नी तेव्हा मी शिकत होती. म्हणजे आय वॉज अ स्टुडंट. मी कंपनी सेक्रेटरी करत होती. त्याच्यामुळे माझ्यावर असं बर्डन नव्हतं की मला कमवायचंच आहे. तर मी तसा विचार करून मी ते चूज नाही केलं. बट स्लोली मी एंटर केल्यानंतर मला त्यातले म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत ते दिसले, स्कोप दिसला. मी बऱ्याच लोकांना भेटली आणि मग आय रिअलाइज की हे ऍज अ करिअर चूज करू शकतो. त्याच्यानंतर मग मी डिसिजन घेतला. मी अजून प्रॉपर कोणाकडून तरी शिकले आणि येस, आणि तिथपासून मग सुरुवात झाली तुमची. बरं, पण उत्तम जर मेहंदी काढायची असेल आपल्याला तर नुसतं म्हणजे आपण कोण हातात घेतला आणि काढायला सुरुवात केली असं तर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिस पण लागते. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला मेहंदी आर्टिस्ट म्हणून करिअर करायचंय तर कुठच्या कुठच्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्यासाठी? सो जसं तुम्ही म्हणालात की हे स्किल बेस्ड आहे. सो फर्स्टली मेहंदी शिकायला तुमच्यात स्किल असली पाहिजे, प्लस तुम्ही खूप पॅशनेट असले पाहिजे त्या करिअरला घेऊन. सो तुम्ही आधी तर तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे. म्हणजे इव्हन तुम्ही क्लास पण केलात आणि तुम्ही प्रॅक्टिस सोडून दिली तर काय पॉइंटच नाहीये. त्याच्यामुळे हे करिअरच असं आहे की जिथे तुम्हाला स्टार्ट टू एंड यू आर जस्ट लर्निंग. तुम्ही त्याच फेज मध्ये असता. म्हणजे मी सुद्धा आता ह्या स्टेजला 10 years होऊन पण मला प्रॅक्टिसची गरज लागते. म्हणजे 1-2 महिन्याचा जर ऑफ सीझनचा पिरियड आला तर पहिली ब्राईड करताना पण माझे हात कापतात. सो त्यामुळे प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. साधारणतः म्हणजे असं आहे का की एक आपण वर्षभर मी सराव केला छान आणि आता मी ह्या करिअर मध्ये उतरू शकते, तर एवढासा सराव पुरतो का? जसं आता तुम्ही म्हटलं की कायम लर्निंग असतं, पण ऍज अ प्रोफेशन म्हणून मला जर उतरायचं आहे तर 1 वर्षाचा सराव पुरेसा असतो का? नक्कीच नक्कीच. 1 वर्ष पण खूप आहे मी तर म्हणेन. म्हणजे ज्यांना शिकायचे ते 10 दिवसात पण शिकतात. ओके.
मग फक्त एवढंच आहे, म्हणजे तुम्ही जर शिकताय तर सोबतच तुम्ही ते ऑर्डर्स घ्यायला सुरू करा. म्हणजे कमी पैसे तर कमी पैसे, बट ऍटलीस्ट एक स्टार्ट करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या हातावर प्रॅक्टिस करणार तेव्हा जाऊन तुमचा हात साफ होणार. सो 1 year पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली पण तुम्ही फील्ड वर्कच नाही करत आहे, तर मग तुमचा हात क्लिअर नाही होणार. बरोबर, फाईन नाही होणार. बरं, हा जर मेहंदी हा व्यवसाय म्हणून करायचा किंवा करिअर म्हणून करायचं, काय काय प्रकारचे ऑप्शन्स असतात? म्हणजे फक्त स्वतःच म्हणजे ऑर्डर्स घेणं एवढाच एक ऑप्शन असतो की याशिवाय अजून कुठे कुठे आपल्याला संधी मिळू शकते ऍज अ मेहंदी आर्टिस्ट? फर्स्टली मेहंदी आर्टिस्ट म्हणून तुम्ही क्लासेस चालू करू शकता. ओके. ऑल्सो तुम्ही जर म्हणजे आता तुम्ही टीम बनवू शकता एक. मग जेव्हा तुम्ही टीम बनवता तर तुम्ही त्या मुलींना सुद्धा दुसऱ्या मुलींना कामावर पाठवू शकता आणि यू विल ऑल्सो गेट कमिशन्स आउट ऑफ इट. तर नुसतं हे एकच नाही आहे ज्याच्यातून तुम्ही कमवू शकता, बरेच गोष्टी आहेत. सो ते पण झालं. प्लस करवा चौथ झालं, या छोट्या छोट्या फंक्शन्सना पण एवढी हाईप क्रिएट करा ना की मग तुम्हाला लोक बोलवतील. इव्हन छोट्या फंक्शन्सना, त्याच्यातून पण एक बिझनेस जनरेट होऊ शकतो. पण मेहंदी हे कसं सीझनल करिअर आहे ना, म्हणजे आता लग्न सराई असेल किंवा सण असतील, आता जसं वेगवेगळे ट्रेडिशन्स असतील तर आपण मेहंदी जनरली बोलवलं जातं आणि लग्नाच्या वेळी तर मेहंदी मोठ्या प्रमाणात काढली जाते. पण जेव्हा सीझन नसतो, थोडंसं असं म्हणजे त्या काळात काही सण नसतात वगैरे, अशा वेळी जर मेहंदी हा व्यवसाय आपण निवडला तर आर्थिक गणित कसं मग बसवायचं? कारण कुठच्याही करिअरमध्ये आपण जेव्हा निवडतो तेव्हा त्याच्यात दोन्ही भाग बघतो, एक आपली आवडही बघतो आणि दुसरं इन्कमही बघतो. तर मग त्यावेळी कसं हे सगळं म्हणजे सावरायचं कसं? डेफिनेटली. सो मनी मॅनेजमेंट याच्यात खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता तुम्ही जर बघायला गेलात तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 months काहीच काम नसतं जनरली. सो मी त्या पिरियडमध्ये क्लासेस घेते. ओके. सो माझे 1 monthचे असे बॅचेस असतात. सो जरी तुम्हाला स्टुडंट्स येत नसतील, सो मेक शुअर की तुम्ही जेव्हा अर्न करताय ज्या पिरियडमध्ये ते तुम्ही सेव्ह कराल. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला डिमोटिवेट नाही वाटलं पाहिजे. ओके. सो कारण मी बरेच लोक असे बघितलेत की ऑफ सीझन मध्ये काम नसल्यामुळे मग ते एकदमच जॉबला लागतात. मग त्यांना बेसिक सॅलरी जॉब इज फाईन कारण फिक्स्ड इन्कम आहे. दॅट आय अग्री. पण तुम्हाला पेशंट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि क्लासेस पण तुम्ही जर सुरू केलात तर असं नाहीये की तुम्हाला लगेचच 10 स्टुडंट्स येतील. मला इनिशियली मी स्टार्ट केलं तेव्हा फक्त 2 स्टुडंट्स होते. ओनली 2 स्टुडंट्स. पण मला असं काही वाटलंच नाही, कारण मी एकदम पण इनिशियली तुम्ही मनी माइंडेड नाही राहू शकत. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय तुमचा टाइम. ओके. तुम्हाला पैसेही कमी मिळणार आहे. ती तयारी असली पाहिजे. बरं, पण मग या संधी ज्या असतात की आता ऑर्डर्स येणं, जसं म्हटलं की आपण काय काम करतो हे दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, पण असं लगेच केलं आणि उद्या पोहोचलं असं होत नाही. मग हे कसं म्हणजे कशा ऑर्डर्स आपल्याला मिळत जातात किंवा आपली प्रसिद्धी कुठच्या मार्गाने आपण करू शकतो मेहंदीची, की मी आर्टिस्ट आहे असं म्हणून? सो आधी कसं होतं म्हणजे आधी इट वॉज डिफिकल्ट, कारण आधी नुसतं ते पार्लर ब्युटिशियन्स जे आहेत आपण त्यांच्याशी जाऊन बोलायचं, मग त्या द्यायच्या ऑर्डर्स. पण आता बिकॉज ऑफ सोशल मीडिया खूप स्कोप आलाय ह्या गोष्टीला. सो मी सुद्धा जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी स्टार्ट केलं फेसबुकने. तेव्हा इंस्टाग्राम एवढं ट्रेंडिंग नव्हतं, बट फेसबुकवरून मी स्लोली इंस्टाग्रामवर आली. मग मी जे काही काम करायचे बेसिक एवढीशी डिझाईन काढली, इंस्टाग्रामवर टाकली. असं मी रेग्युलर माझं चालत आलं आणि त्याच्या थ्रू मला संधी मिळाली. आता माझ्याकडे बऱ्याच मुली आहेत. माझी 30 लोकांची टीम आहे, कोर टीम. अजूनही मुली आहेत, पण 30 लोकांची माझी कोर टीम आहे. सो मी त्या लोकांना सुद्धा ऑपॉर्च्युनिटी देते. प्लस त्या सुद्धा स्वतःच्या सुद्धा ऑर्डर्स घेतात पर्सनल. म्हणजे मी कोणाला असं मागलेलं नाहीये की तुम्ही माझ्या अंडरच काम करायचं. सो त्या सुद्धा एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. सो तुम्ही जर न्यू आहात, तुम्ही कन्फ्युज आहात, तर तुम्ही बेस्ट एक करू शकता. कोणत्याही प्रोफेशनल आर्टिस्टकडे मेहंदीचा कोर्स करा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं काम चांगलं असेल तर 101% ते ऑपॉर्च्युनिटी देणार. सो त्या संधीचं सोनं कसं करायचं ते तुमच्या हातात आहे. बरोबर. आता हे अगदी आपण म्हणजे झालं आपल्या करिअर बद्दल बोलून, पण आता मी थोडं तुमच्याकडे येते. तुम्ही जसं मगाशी म्हटलं की तुम्ही जे म्हणजे शिकत होतात काही कोर्स एज्युकेशनल, तो करता करता ह्याची आवड निर्माण झाली आणि तुम्ही यामध्ये आलात. पण मग जेव्हा तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठेवलं,
कसा होता घरच्यांचा प्रतिसाद? म्हणजे तुम्हाला सपोर्ट केला का, की आता सुद्धा काही मुलांना हा व्हिडिओ बघून वाटेल की मी पण याच्यामध्ये मला हे जमतं तर मी करते, तर कसं म्हणजे कसा सपोर्ट होता घरच्यांचा आणि त्यांनाही एक इन्स्पिरेशन मिळेल की तुमचे घरचे कसे त्यातून तुम्ही कसं घडत गेलात याचा? डेफिनेटली. सो सपोर्ट नव्हता, कारण ऍज पेरेंट्स त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. कारण आपल्या याच्यात महाराष्ट्रीयन्समध्ये स्पेशली जॉब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्यात तुम्हाला एक फिक्स्ड इन्कम मिळतं, सिक्युरिटी असते. सो कोणालाही असं वाटेल की म्हणजे माझं म्हणजे एवढं अभ्यासात, आणि मी ऍक्च्युली हुशार त्यातल्या त्यात होती. सो कंपनी सेक्रेटरीचे 2 एक्झाम्स पण मी क्लिअर केलेले. सो कोणालाही वाटेल की फायनल एक्झाम देऊन टाक ऍटलिस्ट. पण मी त्या वेळेतच माझं मेहंदीचं झालेलं, म्हणजे क्लायंटल थोडा जमलेला, त्यामुळे इट गिव्ह मी कॉन्फिडन्स. आणि मग एका पॉइंटला मी डिसाईड केलं की मी नाही करणार आहे पुढे एज्युकेशन कम्प्लीट. म्हणजे बीकॉम झालेलं बेसिक, ते तर मी सगळ्यांना सांगेन एज्युकेशन कम्प्लीट करा आणि मग तुमचं हॉबी जे आहे ते तुम्ही करिअर म्हणून चूज करू शकता. सो घरी थोडं मम्मीकडून होतं रिस्ट्रिक्शन, म्हणजे तिचं असं झालेलं की अरे असं कसं, म्हणजे कम्प्लीट कर. बाबा स्टील, पप्पांचं असं काही नव्हतं. बट स्लोली विथ टाइम त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स आला. सो हा कॉन्फिडन्स आपल्यालाच त्यांना द्यायचा, कारण त्यांना बाहेरच्या वर्ल्ड मधलं काहीच माहित नाही. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही खूप कॉन्फिडंट राहा, काम करून त्यांना दाखवा, प्रूव्ह करा. सो त्याला थोडा वेळ जाईल, बट पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हरऑल. सो माझी जर्नी मला 1 वर्ष तरी लागला. 1 इयर मध्ये मग माझं स्लोली सगळं बिल्ड झालं, आणि मी खूप स्ट्रगल केले त्या 1 इयर मध्ये. फक्त मला ते जाणवलं नाही बिकॉज आय वॉज 19 year old. त्याच्यामुळे मला एवढं पटकन ते जाणवलं, कारण माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. सो तुमच्या पेरेंट्सना तुम्हालाच समजवायचे. पण मग तुमच्या आईने तुम्हाला नंतर सपोर्ट केला का करिअरसाठी? येस, खूप केला. म्हणजे स्लोली जसं तिला कळत गेलं, आणि मला रोजच होते बुकिंग्स, तर तिच्या सपोर्टमुळेच मी एवढं करू शकले. कारण सकाळी उठल्यावर सगळं रेडी तीच करून द्यायची, म्हणजे मी तिच्याच भरोश्यावर मी सगळं टाकून द्यायची, माझं सामान वगैरे. सो शी यूज टू हँडल एव्हरीथिंग. सो येस, मला घरून मग खूप सपोर्ट मिळाला. पण मेहंदीचं म्हणजे कसं असतं, जिथे ऑर्डर्स असेल तिथे वेळ वगैरे अशी काही बंधनं नसतात. कारण तुम्हाला रात्री पण काही ठिकाणी रात्रीचे सण असतात, म्हणजे लग्न पण असतात, इव्हन तिथे जावं लागतं. मग अशा वेळी एक आपण हे करिअर निवडलंय, तर त्यावेळी काय काय सेफ्टी गरजेची असते आणि कसं ते तुम्ही टॅकल केलं? सो मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी लिटरली सकाळी 7ला घरातून निघायची, किंवा लवकर सुद्धा, आणि मी घरी येईपर्यंत 2:30 वाजायचे रात्री. ते आय थिंक 1-2 वर्ष मी तसे काढले. पण आता मी बाउंड्रीज सेट केलेत, कारण आता मला एवढे एक्सपिरियन्स आले, त्याच्यामुळे मी सकाळचं एक स्लॉट आणि दुपारी, मी रात्रीचे बुकिंग्स घेत नाही. आणि क्लायंट सुद्धा ऍडजस्ट करतात अकॉर्डिंग. बरेच जण आहेत जे नाही करत, बट मग मी तसे घेतच नाही, कारण मला माहितीये मला माझ्या टीमला 11च्या आत घरी पोहोचवायचंय. सेफ्टीच्या हिशोबाने मुंबई खूप सेफ आहे, कारण मी सुद्धा 2 वाजता वगैरे ट्रॅव्हल केलं, मला कधीच अनसेफ फील नाही झालं. बट रिस्क का घ्यायची, त्यामुळे मी आता या स्टेजला येऊन मी बाउंड्रीज सेट करते की मला ह्या टाइम नंतर मला नाही जमणार. सो येस. आणि आता पुढे मी असं विचारेन की सध्या आपल्याला जिकडे तिकडे मेहंदी आर्टिस्ट बघायला मिळत आहेत. म्हणजे अगदी आपण इव्हन स्टेशन पासून घरी जात असू तर तिथे आपल्याला स्टेशनच्या ठिकाणी पण असतात छोटे छोटे असे टेबल्स घेऊन बसलेले असतात. पार्लर्स मध्ये मेहंदी सतत लिहिलेले असतं की ऑर्डर्स आम्ही स्वीकारतो वगैरे. म्हणजे एवढ्या सगळ्या ठिकाणी एवढे आर्टिस्ट आहेत, मग यामध्ये टिकून राहणं एक आव्हान वाटतं का? आणि यामध्ये जी मुलं येतील किंवा यायचं असेल तर त्यांना सुद्धा स्कोप आहे का अजूनही एवढं असूनही? चॅलेंजिंग खूप आहे, कारण कॉम्पिटिशन खूपच वाढलंय. आधी मी जेव्हा सुरू केलं तेव्हा एवढं नव्हतं, आता खूप कॉम्पिटिशन वाढलंय. पण तेच आहे, जर तुमचं काम चांगलं आहे तर तुम्हाला काम येणार. सो फोकस ऑन युअर सेल्फ, कारण मल्टिपल लोक असले तरी सगळ्यांचंच काम चांगलं आहे असं नाही. आता ब्रायडल करणारे 3,000 मध्ये पण करणारे आहेत आणि 1.5 लाख घेणारे पण आहेत. सो त्यांनी ते चार्जेस ठेवले कारण ते बिलीव्ह इन देअर वर्क. त्याच्यामुळे तुम्ही ट्रेंड सोबत
चेंज करून स्वतःला ग्रो करणं खूप इम्पॉर्टंट आहे टू स्टे इन कॉम्पिटिशन. सो बस स्कोप तर आहे डेफिनेटली. म्हणजे असं नाहीये की आर्टिस्ट आहेत म्हणून आपल्याला स्कोप नाही किंवा अशी गोष्ट नाहीये. बरं, खूप आहे. आता तुम्ही म्हटलं की अगदी 3,000 ते लाखापर्यंतचे चार्जेस असतात, पण बेसिक आता आपल्याला सुरुवात करायची आहे. मला बऱ्यापैकी मेहंदी काढता येते, मी आता थोडंसं 2 महिन्याचा कोर्स करून शिकले आहे आणि आता मला या क्षेत्रात उतरायचंय. काय चार्जेस म्हणजे सुरुवातीला आपण साधारण असावेत मेहंदी आर्टिस्ट म्हणून, आणि ते कसे ग्रो करत जायचं, म्हणजे ते कसं ठरतं की आपला एका एवढ्याशा हाताचे चार्जेस, हे चार्जेस, असं काय गणित काय असतं त्यामागे? लेंथ आणि डिझाईन वर चार्जेस बेस्ड असतात. सो पामचे मिनिमम चार्जेस 200 रुपये पण आहेत. ओके. पण मी जेव्हा सांगताना माझ्या स्टुडंट्सना पण सांगते की 300च्या खाली घेऊ नका, म्हणजे आपणच आपली व्हॅल्यू कमी नाही करून घ्यायची. कारण मार्केट रोडवर तर 100-150 मध्ये पण काढणारे आहेत, म्हणजे काही काढतात. सो मला माझ्या आर्टवर आहे ट्रस्ट. इव्हन माझे स्टुडंट इक्वली तेवढाच टाइम देऊन सुंदर मेहंदी काढतात. त्याच्यामुळे स्टार्टिंगला मी सांगते कोणाकडेही ट्रॅव्हल करायचं असेल तर मिनिमम 1000 रुपये झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठेतरी 2 तास घालवून जाताय, तिथे तुम्ही 3 तास देणार. फेअर अमाऊंट हातात आली पाहिजे. पण खूपच तुम्ही अडून नाही राहू शकत चार्जेसवर. इफ यू आर न्यू तर तुम्हाला कुठेतरी तुमच्या ह्याच्यात पण ऍडजस्ट करावं लागणार. सो टीम मध्ये कोणाच्याही काम करताय तर तुम्हाला जे पण पैसे मिळतात घ्या आणि तुमचा हात साफ करा. म्हणजे जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं. बरं, मेहंदी बद्दल जे आता सध्या गैरसमज चालू आहे की केमिकल असतं, ते रंगण्यासाठी त्याच्यामध्ये टाकलं जातं, पूर्वीच्या काळी असं काही नसायचं वगैरे, घरातल्या घरात बनवली जायची, असं वगैरे सगळे गैरसमज अनेक आहेत. पण ती हातावरती रंगते, म्हणजे त्याचा जो रंग चढतो, मग खरेच त्याच्यामध्ये केमिकल्स असतं का? आणि काय म्हणजे त्यामुळे काही हार्म होऊ शकतो, अशा घटना काही ठिकाणी झाल्या, त्याबद्दल पण थोडंसं सांगा ना. हो. सो मेहंदी जी नॅचरल मेहंदी आहे ना, त्याच्यात केमिकल काहीच नसतं. पावडर फॉर्म मध्ये जी मिळते त्यात काही नसतं. सो त्यात आपण जे ऍड करतो ना ऑइल, त्याच्यात क्वालिटीज येतात. सो क्वालिटीज म्हणजे एकदम लो क्वालिटी ऑइल सुद्धा येतं. केमिकल असं कुठे मार्केटमध्ये नाही मिळत. आता लोक डायरेक्टली ऑइल घ्यायला जातात, तर त्या ऑइल मध्ये क्वालिटीज असतात. म्हणजे आम्ही जे युज करतो दॅट इज 90% प्युअर, मग त्याच्यात 60% प्युअर पण येतं. त्याहून कमी वालं ऑइल सुद्धा येतं. आता जे लोक जास्त चार्ज करतात ऑब्व्हियसली त्यांची क्वालिटी ऑफ प्रोडक्ट चांगले असतात. आता जे कमी चार्ज करतात त्यांना परवडलं पण पाहिजे, कारण जे ऑइल प्रीमियम क्वालिटी वाले तर ते महाग येतं. सो केमिकल नाही युज करत. आणि दुसरं जे येतं ज्याच्याने हार्म होतं दॅट इज डाय. सो मेहंदीच्या जागी डाय वापरतात इन्स्टंट कलर यायला. सो दॅट इज हार्मफुल. ऑर्गॅनिक मेहंदी इज नॉट हार्मफुल ॲट ऑल. आणि इव्हन जे पिलिंग होतं ना, जे आधी फेड होऊन नाही जायचे, आता पिलिंग होतं, ते पण क्वालिटी ऑफ ऑइलमुळे. ओके. सो जे निलगिरी तेल किंवा तुम्ही जास्त ऑइल टाकलं त्याचं पण प्रपोर्शन असतं. तुम्ही जर ऑइल जास्त टाकलं तर ते ऑइल सुटत जाणार मेहंदीतून, त्याच्यामुळे रंग जास्त येतो आणि त्यामुळे ती पील होते, ती फेड नाही. सो दॅट इज नॉट स्किन. ती मेहंदीच पील होते. जशी तुमची डेड स्किन निघते तशी ती मेहंदी पील होते. तर पण लोकांना ते असे पॅरानॉइड होतात की स्किन निघते, बरोबर, बट दॅट इज ऍक्च्युअली मेहंदी. ते क्वालिटी टू क्वालिटी डिफर करते. तर माझी मेहंदी पील नाही होत. इनिशियल डेजला व्हायची, विच आय एक्सेप्ट, कारण मला तेव्हा प्रोडक्टचं नॉलेज नव्हतं. आता ते माझ्याकडे आहे. सो येस. आणि तुम्हीच बनवता का मग तुमच्या, म्हणजे जेवढं तुम्ही आता मेहंदीच्या ऑर्डर घेता त्याच्यासाठी तुम्ही तयार करता? म्हणजे अगदी ते कोन वगैरे बनवण्यापासून सगळं तुम्ही करता फ्रॉम स्क्रॅच. ग्रेट. बरं, मला सांगा की कोणकोणत्या प्रकारची मेहंदी असते, म्हणजे मेहंदीचे डिझाईनचे प्रकार काय काय आहेत? कारण आता सध्या खूप कस्टमाइज डिझाईन हा पण खूप ट्रेंड आलेला आहे. म्हणजे अगदी नवरा नवरीचे फोटो बघून त्यासारखी मेहंदी काढणं. तर ते प्रकार पण सांगा ना जरा, म्हणजे कळेल आपल्या सगळ्यांना. सो बेसिक मी तर 3 ह्याच्यात डिवाइड करते, अरेबिक, इंडो अरेबिक आणि इंडियन. त्यात सुद्धा भरपूर व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे अरेबिक मध्ये बेसिक एक डिझाईन असते, त्यानंतर एक दुबई फ्लोरल डिझाईन, त्याला पण अरेबिक बोलतात. बेसिकली अरब लोक युज करतात. ते मोठे मोठे मोटिव्स असतात, फुलं असतात. सो ते एक झालं.
आणि इंडो अरेबिक मध्ये सुद्धा फ्लोरलचं झालं, वेस्टर्न डिझाईन, इंडो ट्रेडिशनल डिझाईन म्हणजे मिक्स ऑफ वेस्टर्न आणि इंडियन. त्याच्यानंतर इंडियन झालं, त्याच्यात ब्रायडल्स येतात, हेवी इंडियन डिझाईन्स येतात, खूप इंट्रिकेट काम येतं. सो त्यात पण व्हेरायटीज आहेत. म्हणजे आता ब्रायडल मध्ये सुद्धा बेसिक, आता आधी जे ट्रेडिशनल ब्रायडल होतं एकदम बारीक डिझाईन, तसं कोणी नाही काढत. आता प्रेफर करतात कस्टमायझेशन. मग स्कायलाइन्स म्हणजे लंडनचं आहे, कोणी इंडियातलं आहे तर गेटवे ऑफ इंडिया काढणार, किंवा न्यूयॉर्कचं आहे असं स्टॅच्यू ऑफ, ते सगळं काढलं जातं हल्ली कस्टमायझेशन मध्ये. आणि कटवर्कचं खूप आहे, व्हॉट डू यू कॉल इट, लोटसचे डिझाईन्स येतात ना, कलमकारी, ते डिझाईन सुद्धा मेहंदीत यूज केले जातात. सो खूप इन्स्पिरेशन आहेत साडीतून. आम्ही ते क्लिपआर्ट मधून शोधतो डिझाईन्स, आणि मग ते आम्ही ट्राय करतो मेहंदीत काढायला. हल्ली मेहेलचं खूप ट्रेंड आलंय, मेहेल काढतात, पीकॉक, रॉयल डिझाईन्स. तर मग ते असं त्याची पट्टी ठेवून त्याच्यामध्ये वगैरे नाही, पिक्चर एक घेतो, त्याच्यानंतर ते आम्ही रेप्लिकेट करतो सेम. ओके, हातावर. आणि मग त्या सगळ्या बॉर्डर्स आणि हे सगळं तसं. म्हणजे आपण ते बघून काढायचं. मी एक्झॅक्ट सेम नाही काढत कधीच, मी माझा टच देते थोडासा. सो तुम्ही पण तसं क्रिएटिव्ह होऊ शकता डिझाईन्स बघून, पण इन्स्पिरेशन सगळे कुठून ना कुठून घेतातच. आणि आजकाल आपल्याला इंटरनेटमुळे ते खूप सोयीचं झालंय की वेगवेगळं काही कोण काय ट्राय करतं हे आपण घर बसले बघू शकतो. येस, बरं. आता मेहंदीचे आहे म्हणजे करिअर आहे, आता यायचं आहे समजा मला एखादीला, तर जसं तुम्ही मगाशी सुरुवातीला म्हटलं की कोणाशी तरी आपण कनेक्ट राहतो वगैरे, पण जर काही ठिकाणी ह्या मेहंदीला तेवढा वाव दिला जात नाही अजूनही ऍज अ आर्टिस्ट म्हणून, तर अशा पालकांना तुम्ही काय सांगाल की त्यांना कसं हे करिअर उपयोगी पडण्यासारखं आहे येणाऱ्यासाठी? पालकांना हेच सांगेन मी की थोडासा ट्रस्ट तुमच्या मुलांवर दाखवा. कारण आता कोणतं स्पेसिफिक जॉब मध्ये पण खूप अप्स अँड डाऊन आहेत. म्हणजे तुम्ही बघायला गेलं डिप्रेशन, एन्झायटी खूप वाढत चालली, मेंटल हेल्थ. तर ऍटलिस्ट इथे एवढं फ्रीडम आहे की आम्ही आमच्या हिशोबाने काम घेऊ शकतो. ऑल्सो एक पीस ऑफ माइंड आहे. कारण मला काही आवडते आणि ते करते आणि त्यातून मी अर्न करते, तर ह्याच्याहून बेस्ट काय असू शकतं लाईफ मध्ये. आणि कसं आहे माहितीये, ऍक्च्युली प्रत्येकावर डिपेंड करतं की तुम्ही किती स्ट्रगल करायला रेडी आहात. जसं जॉब मध्ये आहे तसं इथे पण आहे. तुम्हाला लगेचच खूप काम येणार नाहीये, थोडा टाइम स्ट्रगल असेल. थोडा टाइम कॅन बी 1 or 2 years. जेव्हा मी फर्स्ट इयर ऑफ माय करिअर मी 14,000 कमवलेले पूर्ण वर्षात, पण मी त्यात खुश होती कारण मला माहितच नव्हतं की किती कमवू शकतो. आणि आय गॉट अ रियालिटी चेक. माझ्या पप्पांचं रिॲक्शन होतं 14,000 म्हणजे बिग डील फॉर मी. पण मग नंतर जेव्हा मी स्लोली मला काम येत गेलं, मग ते मंथली 10,000 झालं, असं हळूहळू वाढत गेलं. त्यामुळे तुम्ही फोकस्ड राहायला पाहिजे. आणि पेरेंट्सनी जर ऑपॉर्च्युनिटी दिली आहे तर त्याचा उपयोग करा. कारण सगळेच इझिली रेडी नाही होत. आणि आय अंडरस्टँड फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप असतात युजली. तर थोडंसं तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे. मे बी तुम्ही जॉब सोबत सुद्धा करू शकता, पण मग तेवढंच आहे की सुट्टी घेऊन आणि तुम्हाला मॅनेज करावं लागेल. बट आय थिंक पेरेंट्सनी ट्रस्ट केलं तर मुलांना पण तेवढा कॉन्फिडन्स येतो आणि मग जे वेळ लागणार असेल ते मे बी लवकर अचीव्ह करतील. केवळ म्हणजे ऑर्डर्स न मिळणे किंवा हे एक स्ट्रगल झालं, पण अजून ऍज अ मेहंदी आर्टिस्टला काय काय स्ट्रगल करावं लागतं? स्ट्रगल म्हणजे खूप लोकांना भेटायला लागतं आणि नॉट नेसेसरी एव्हरी टाइम तुमचा एक्सपिरियन्स चांगलाच असेल. म्हणजे माझे आता तरी 90% क्लायंट सगळे चांगले आहेत, पण कुठे ना कुठे चॅलेंजेस येतात जिथे क्लायंट खूपच तुच्छ लेखतं. आणि जे अजूनही आहे की मेहंदी हे सगळे करिअर्स ना खूपच छोटं समजलं जातं. आणि विच इज ओके, कारण असे एक्सपिरियन्सेस तुम्हाला येतच राहणार आहेत. आणि डिमोटिवेट नाही व्हायचं आपल्याला. मे बी झालं तरी वी कॅन वेंट आउट आणि मग बॅक टू वर्क. कारण मला माझ्या एवढ्या जर्नीमध्ये भरपूर लोक भेटली आहेत आणि टचवूड मला
चांगली लोक सुद्धा मॅक्झिमम भेटली आहेत ज्यांच्यामुळे मी अजून ग्रो केलंय लाईफमध्ये. सो हे चॅलेंजेस येतात, टायमिंगचे चॅलेंजेस येतात, तुम्हाला कसं मॅनेज करायचंय. जर तुम्ही 2-2, 3-3 बुकिंग्स घेताय तर तुमचं टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण मुंबई ट्रॅव्हल म्हणजे ट्रॅफिक मध्ये अडकलो तर मग 1 तास पण कुठे लेट झाला तर पुढे तुम्हाला लेट होणार. सो ते एक इम्पॉर्टंट आहे, टाइम मॅनेजमेंट. त्यानंतर जर तुम्ही बल्क ऑर्डर आली तर तुम्ही कसं मॅनेज करताय की ते मुली कमी नाही पडली पाहिजे, तुमची मेहंदी कमी नाही पडली पाहिजे. हे खूप चॅलेंजेस आहेत. तर म्हणून मी म्हणते तुम्ही जेव्हा कोणाकडून शिकता तर त्यांच्याकडून त्यांच्या एक्सपिरियन्सेसमुळे तुम्ही लवकर शिकता. कारण तुम्हाला स्वतःला शिकायला बराच वेळ लागणार, त्याच्यामुळे मल्टिपल चॅलेंजेस आहेत. आणि बरं मेहंदी काढायला साधारणतः किती वेळ लागतो असं म्हणजे काही आहे का? कारण आपण बघतो की अगदी म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की जाता जाता आपल्याला रोड साईडला असतात ते अगदी अर्ध्या तासात सुद्धा तुम्हाला दोन्ही हात तुमचे काढून वगैरे देतात. तर असं काही तुम्हाला आहे का, म्हणजे असं किती वेळ लागतो साधारण व्यवस्थित मेहंदी काढायला? ब्रायडल मेहंदीला साधारण 4 तास लागतात, मिनिमम 3 ते 4 तास लागतात. आणि इट कॅन गो टू 8-10 hours डिपेंडिंग की केवढी इंट्रिकेट डिझाईन हवी आहे. आता तर बॉलिवूडमुळे बऱ्याच ब्राईड्स असे मिनिमल डिझाईन्स काढायला लागले, त्याला एवढा वेळ नाही लागत. पण 3 ते 4 तास हे मिनिमम लागतात. ओके. आणि मग हे जी मेहंदी असते, जे डिझाईन्स तुम्ही असतात ते तुमच्या डोक्यामध्ये काढता काढता तयार होत असतात का, की असं आधी प्री प्लॅन केलेलं असतं की मला यासाठी ही मेहंदी काढायची? सो मी आधी तर आहे ना इनिशियल इयर्सला ना मी बघूनच काढायची कोणाची तरी, कारण मला एवढं तेव्हा माइंड क्रिएटिव्ह नव्हतं झालं, कारण अंदाज न्यायचा. सो ते बघून काढून काढून हळूहळू मी स्वतःचे डिझाईन्स क्रिएट करायला लागले. तर आता सुद्धा मी माझ्या क्लायंट्सना सांगते की तुमचे रिक्वायरमेंट्स काय ते मला पाठवून ठेवा. एक्झॅक्ट सेम मी काम देत नाही, पण त्यातनं काहीतरी सिमिलर डिझाईन मी घेऊन येऊ शकते. सो आधी प्री प्लॅन म्हणजे मी डायरेक्ट ऑन द स्पॉट भेटून सुद्धा करते, पण मी डिझाईन पूर्ण प्लॅन करते की ठीक आहे ह्यानंतर हे बसेल, हे छान दिसेल, आणि ते हात बघितल्याशिवाय कळत नाही. सो जसं हात असेल तसे मी डिझाईन्स बघून जे छान दिसेल तसं मी क्रिएट करते. ओके. आणि आता मेहंदीचे क्लास पण साइड बाय साइड तुम्ही घेता, म्हणजे हा पण एक ऑप्शन आपण दिलेला आहे की जसं आर्टिस्ट म्हणून तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता तशाच पद्धतीने तुम्ही क्लासेस घेऊ शकता. मग क्लासेस मध्ये जेव्हा तुम्ही शिकवता मेहंदी काढायला तेव्हा अगदी कोण पकडण्यापासून शिकवावं लागतं आणि ते अगदी कागदावरच सराव केला जातो ना, म्हणजे कशी असते ती प्रोसेस शिकवतानाची? पेपरवरच करतो, डायरेक्टली कोननी करतो. तर असेही स्टुडंट्स आहेत ज्यांना मी लिटरली कोननी ABCD लिहिण्यापासून सुरुवात केलेली, लाईन्स, कारण कर्व्स, ABCD वेन यू डू इट तर सगळे कर्व्स येतात त्याच्यात. त्यामुळे मी तिथून काही मुलींना सुरुवात केली. काही एकदम प्रोच असतात म्हणजे त्यांना लगेच ते पिक करतात. सो वेगवेगळ्या टाईपचे स्टुडंट्स येतात. सो फक्त एकच आहे त्याच्यात, तुम्ही ग्रो करू शकता की तुम्हाला इंटरेस्ट किती आहे, आणि तुम्हाला जर खूप इंटरेस्ट आहे त्या कामामध्ये तर तुम्ही कसेही शिकू शकता. म्हणजे अगदी मला ज्यांच्यावर ट्रस्ट मला असं झालं की नाही शिकू शकत त्यांनी सुद्धा ब्रिलियंट जॉब केलाय, आणि ज्यांच्याकडून मला होप्स होते त्यांनी काहीच नाही केलं. ओके. आणि शिक्षण आणि मेहंदी आर्टिस्ट होणं म्हणजे गरजेचं आहे का? म्हणजे असं वाटतं का की काही जणांकडे शिक्षण नसतं पण ते उत्तम आर्टिस्ट पण असतात, तर शिक्षण कसं हातभार लावतं ह्या? शिक्षण मी तर म्हणेन खूप इम्पॉर्टंट आहे, शिकलं पाहिजेच. कारण जेव्हा तुम्ही शिकता ना तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऑलरेडी तुमच्यात इनबिल्ट, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडतो. म्हणजे द वे यू टॉक, कारण ह्याच्यात क्लायंटशी डील करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता ज्या शिकलेल्या नाही आहेत ना त्यांचा प्रॉब्लेम हाच येतो, त्यांना क्लायंटशी बोलता नाही येत कॉन्फिडेंटली. मग तुमचं जर डिक्शन चांगलं आहे, तुमच्या लँग्वेजवर, आता इव्हन इंग्लिश मी म्हणत नाहीये, पण जरी तुम्ही हिंदी मराठी बोलताय ना तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे मी तर म्हणेन एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी मुलींना पण माझ्या टीम मध्ये असतील की त्यांना शिक्षण सोडायचं आणि मेहंदीच करायचं, त्यांना मी रिक्वेस्ट करते की ऍटलीस्ट एक बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आणि मग हे कंटिन्यू करा. सो येस, एज्युकेशन इज इक्वली इम्पॉर्टंट. ओके, गुड. आणि जर तुम्हाला आता विचारायचं झालं की तुम्ही एवढे वर्ष ह्या करिअरमध्ये, या करिअरने तुम्हाला काय दिलं आणि तुम्ही अशा कुठे कुठे पर्यंत मेहंदीच्या ऑर्डर्स आतापर्यंत घेतल्यात आणि कुठे कुठे गेलात त्या निमित्ताने ते पण सांगा ना. माझ्या करिअरने मला खूप काही दिले, म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि
मी ना आधीपासून मला होतं की मला खूप फेमस व्हायचं होतं. म्हणजे मला ऍक्टिंग मध्ये पण होतं इंटरेस्ट थोडा. 11th स्टँडर्ड मध्ये मी नाटकात आणि असं एकच वर्ष केलं आणि मग फॅमिली डिड नॉट अलाव. पण मग मला असं होतं की कुठून तरी मला फेमस व्हायचंय आणि मला फेम मेहंदीमुळे मिळाले. म्हणजे मला 10 वर्षाच्या करिअरमध्ये खूपच सुंदर लोक भेटली आहेत. मला खूप शिकायला मिळाले. म्हणजे जी मी आता काय आहे ती माझ्या करिअरमुळे. म्हणजे जे काही नेम फेम मनी जे काय मिळालं मला ह्याच करिअरमुळे मिळाले. परत माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा मला माझ्या कामामुळे. कारण मी पहिली माझी ब्राईड होती इंटरनॅशनल सेशल्स मध्ये, ईस्ट आफ्रिकामध्ये जे येतं तिथली माझी ब्राईड होती. सो दॅट बिकॉज ऑफ दॅट आय कुड ट्रॅव्हल. ते मी माझ्या स्वप्नात पण विचार नव्हता केला की मला माझ्या करिअरमुळे इतकं ट्रॅव्हल करता येईल. बाकी विदिन इंडिया आणि इथे तर मी खूप ट्रॅव्हल करते. म्हणजे पण कसं आहे माहितीये, लकीली मला माझ्याच शहरात खूप काम असतं. त्यामुळे सतत इथून इथे करायला नाही होत. ते पण मला चांगलंच वाटतं कारण मी माझ्या फॅमिलीशी कनेक्टेड राहू शकते त्यामुळे. बट येस, मला भरपूर काम मिळालंय, भरपूर छान लोक मिळाली आहेत करिअरमध्ये. जरी स्ट्रगल्स असेल त्यातनं शिकायला मिळाले. आणि याच्यामध्ये असंही असेल की आपल्याला आपल्या वेळेनुसार आपण हे सगळं डेफिनेटली ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला ही वेळ शक्य नाही तर ती बदलून घेणं वगैरे सगळ्या पॉसिबिलिटीज ह्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे करिअर असं म्हणजे आपल्यावरती निर्भर आहे. आपणच आपले बॉस आहोत या करिअर. येस, डेफिनेटली. आता जाता मगाशी पालकांबद्दल तू सांगितलंस, पण समजा साधारणतः एक 12वी झाले किंवा ग्रॅज्युएशन झालं आणि मला छान ड्रॉइंग करता येतं, डिझाईन करता येतं आणि मला आता या क्षेत्रात यायचं आहे, तर त्या येणाऱ्या कॅन्डिडेटने काय गोष्टी लक्षात ठेवून उतरावं हा कानमंत्र देशील तू त्यांना? नक्कीच सर, तुम्ही जर ठरवलं आहे की तुम्हाला मेहंदी शिकायची आहे ऍट द व्हेरी अर्ली एज, कॉलेजमध्ये शिकाल तर गुड, पण मग त्याच्यासोबत एज्युकेशन सुद्धा कम्प्लीट करायचंय. कारण मला वाटत नाही लगेच कॉलेजमध्ये आल्यावर तुम्हाला कोणी पैशांचं हे करणार आहे. पेरेंट्सनी पण थोडासा सपोर्ट करावा असं मला वाटतं. मग तुम्ही क्लासेस करून साईड बाय साईड हळूहळू तुमची सुरुवात करू शकता. सो आधीच पैशाच्या मागे नका धावू, कामाच्या मागे धावा. स्वतःचं काम इतकं एक्सिलेंट करा आणि आउटस्टँडिंग करा की कोणी पण बघून ओळखलं पाहिजे की अरे हे या व्यक्तीचं काम आहे. सो येस, तुम्ही कामावर लक्ष ठेवा आणि पैशाच्या मागे धावू नका आणि ग्रॅज्युअली पैसे येतील. पेशन्स इज द की, जे पेरेंट्सनी सुद्धा ठेवलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा इक्वली ठेवलं पाहिजे. येस येस, खूप छान वाटलं बोलून. म्हणजे मेहंदी जशी आपण म्हणतो की थंड आणि छान शांतता देते, तसं अगदी तुमच्या गप्पा पण अगदी छान समजावून सांगणारे आणि खूप छान होत्या. म्हणजे एकदम तुम्ही उलगडून सांगितले त्यातले छोटे छोटे बारकावे. सो खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि एक नवीन करिअर आज आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवतोय ऍज अ मेहंदी आर्टिस्ट म्हणून. तुम्ही पुढे जाऊन या क्षेत्रात येऊ शकता. सो थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अजून कोणते करिअरचे ऑप्शन्स तुम्हाला सुचवायचे असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला सुचवू शकता. तसेच वयम मासिकाचे सभासद नसाल तर वयम मासिकाचे सभासद जरूर व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.